ग्रँड सेंट्रल पार्क म्हणजे ठाण्यामधील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान म्हणजे नमो ग्रँड सेंट्रल पार्क। आज आपण पाहूया ठाणा रेल्वे स्टेशन पासून 7 किलोमीटर तामशेत रोड जवळ असलेल्या नमो ग्रँड पार्कला। मित्रांनो, हा पार्क एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे। पार्कची वेळ सकाळी 6 ते 11 आणि 1 ते 9 अशी आहे। आणि हो, पार्क सोमवारी बंद असतो बरं का। पार्क एकूण 4 भागात विभागले गेले आहे। 1 प्ले झोन, 2 स्पोर्ट एरिया, 3 थीम गार्डन आणि 4 लेक साइड। पाण्याची बॉटल आणि खाण्याचा डब्बा पार्कमध्ये अलाउड नाही। 3 मजली असलेल्या पार्किंगमध्ये कारचे 40 रुपये आणि बाईकचे 20 रुपये घेतात। वेळ अधिक झाल्यास तासाप्रमाणे 10 रुपये घेतात। आत आल्यावर डाव्या हाताला चेरी जंगल म्हणून थीम आहे। इथे मोठमोठी झाडे आहेत, त्यामुळे जंगलाचा फील आपल्याला इथं जाणवतो। सिनियर सिटीजनसाठी इथे बग्गी मिळते, ते पण फ्री मध्ये। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मित्रांनो, आपण आलो आहोत ठाणे रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटरच्या अंतरावर नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे। मित्रांनो, आपण अशा पार्क जवळ आलो आहोत जे इंटरनॅशनल लेवलचं आहे। तर ते कसं आहे ते आपण आज पाहणार आहोत। जंगल थीम पासून थोडे पुढे आल्यावर डाव्या हाताला ट्री हाऊस म्हणून लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे। या घसरगुंडीला झाडाच्या भोवताली बनवले गेले आहे, त्यामुळे याला ट्री हाऊस म्हणून नाव दिले गेले आहे। मित्रांनो, पार्कमध्ये एंट्री मारताच थोडा चालल्यावर डाव्या हाताला ट्री हाऊस म्हणून एक थीम आहे। एक मोठं झाड आहे आणि त्या झाडावर ही घसरगुंडी बनवलेली आहे। फक्त 6 ते 12 वयोगटातील लहान मुलांना येथे खेळण्यास परवानगी आहे। ठिकठिकाणी ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिकचा कचरा टाकण्यासाठी मोठमोठे कचऱ्याचे डबे लावण्यात आलेले आहे। पार्कमध्ये वॉटर स्टेशन म्हणून स्टॉल आहे। इथे 30 रुपये पाण्याची बॉटल आहे आणि पाणी पिऊन बाटली सुव्यवस्थित दिल्यास 10 रुपये परत मिळतात। मित्रांनो, समोर मेन गेट आहे आणि मेन गेटवरून इकडे आल्यावर डाव्या हाताला आपल्याला ट्री हाऊस थीम लागते। लहान मुलांची ही थीम आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथून सरळ जाऊन पहिले डाव्या हाताला वळायचं आहे आणि डाव्या हाताला वळून असा गोल वळसा घालून आपल्याला इथे परत यायचं आहे। सुंदर वातावरण आहे मित्रांनो, मस्तपैकी छान सुगम संगीत चालू आहे। स्पीकरवर संगीत चालू आहे मित्रांनो। पुढे आल्यावर उजव्या हाताला मोठा चेस बोर्ड आढळतो। जी 2 बोटांनी उचलली जाणारी सोमटी तिला 2 हातांनी उचलून पुढच्या रकान्यात ठेवावी लागते। असा मजेशीर मोठा चेस बोर्ड येथे आहे। या थीमला चेस प्लाझा असे नाव दिले गेले आहे। मित्रांनो, तिथून आपण डाव्या हाताला वळालो आणि डाव्या हाताला वळल्यावर थोडं पुढे आल्यावर उजव्या हाताला हे चेस प्लाझा म्हणून एक थीम आहे। इथे हा प्लास्टिकचे इथं सोमट्या आहेत मोठ्या आणि त्या आपल्याला खेळता येतात। पार्कमध्ये ठिकठिकाणी रंगीबिरंगी फुले आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय सुंदररित्या या फुलांची जोपासना केली गेली आहे। या पार्कचे भूमिपूजन 19 जुलै 2017 रोजी माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि तसेच श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झाले आणि 8 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पार्कचे उद्घाटन झाले। मित्रांनो, पाणी प्यायचं आहे ते पण इथे असं बटन दाबून हे असं पाणी बाहेर येतं। चला आपण पिऊया। मस्त पाणी मित्रांनो। मित्रांनो, आपण आलोत आता टॉट लॉट या थीम जवळ। लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आहे आणि अतिशय सुंदर आहे। लहान मुलांचा एक प्रकारे व्यायाम सुद्धा होऊ शकतो, अशा प्रकारचे इथे खेळणे आहेत। या थीमचे नाव आहे टॉट लॉट।
या गेम प्रकारात लहान मुलांना अनेक प्रकारचे गेम खेळावयास आहे. या गेम प्रकारात लहान मुलांचा शारीरिक व्यायाम देखील होऊ शकतो. इथे लहान मुलांना जाता येते. इथून एक छोटं बोगदा टाईप आहे. इथे लहान मुलं जाऊ शकतात आणि तेथून बाहेर निघू शकतात. या टीममध्ये लहान मुलांना चक्रव्यूहात जावे लागते आणि आपला मार्ग शोधत बाहेर पडावे लागते. लहान मुलं चढत आहेत मित्रांनो. बेटा यहाँ से आ जाओ तो. आराम से आराम से आराम से आराम से. नहीं चल पा रहा हूँ. मैंने क्या ऐसी बात नहीं करी थी. मैं इथे लहान मुलांसाठी काही म्युझिकल सिस्टम देखील लावली गेली आहे. फार सुंदर आवाज येतोय मित्रांनो. लहान मुलांचा आवडता खेळ म्हणजे झिप लाईन. येथे लहान मुलं मनमुराद आनंद घेताना दिसतात. अरे चुप बस ना. चिडायचं बंद कर. लहान मुलांना हो मित्रांनो जबरदस्त. मित्रांनो हे बघून असं वाटतं आपण पण या रशीवर चढावं आणि मजा घ्यावी. पण आपण मोठे आहोत. हे टोटली लहान मुलांसाठी आहे. जर इथं कोणी मोठं माणूस चढलं किंवा मोठा माणूस खेळताना दिसला तर सिक्युरिटीवाले शिट्ट्यांनी त्यांना थांबवतात. तर हे टोटली लहान मुलांसाठी आहे. पार्कमध्ये 2 ठिकाणी फिटनेस स्टेशन आहे आणि ते फक्त लहान मुलांसाठीच बरं का. मित्रांनो आता आपण लेक झोनकडे जाऊया. जवळजवळ 3 करोडचा एक फ्लॅट असलेले असे अनेक टावर पार्कच्या भोवती आहेत. या पार्कचा बेस्ट व्ह्यू पॉइंट म्हणजे लेक साईड. हा पॉइंट मला सर्वात जास्त आवडला.
छोटासा वॉटरफॉल आणि त्यातून पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट हे दृश्य खूपच नॅचरल वाटते. मित्रांनो, आपल्या मागे एक छोटासा वॉटर पार्क आहे. अतिशय सुमधुर मस्त आवाज येतोय. वॉटरफॉलच्या पुढे आल्यावर एक्स ब्रिज लागतो. या ब्रिजची बनावट अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, आपण आता ब्रिजवर चाललेलो आहोत. मित्रांनो, आपण आता ब्रिजवरून चालत आहोत. ब्रिजमध्ये एंट्री मारलेली आपण. मस्त वाटतंय. छान ब्रिज आहे मित्रांनो. वाव, असं वाटतं आपण एकदम बाहेर आलो की काय, बाहेरच्या देशात आलो की काय असं वाटतं. मस्त, अतिशय सुंदर. एवढा सुंदर ब्रिज मी पहिल्यांदाच पाहत होतो. आपण सर्व मिळून उद्यान सुंदर आणि आनंददायक ठेवूया. सहकार्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपण आलो आहोत आता मुघल गार्डन जवळ. आपल्या मागे हे मुघल गार्डन आहे. पार्कमध्ये आपल्याला 4 थीम गार्डन्स पाहायला मिळतात. त्यापैकी हे मुघल गार्डन. हे गार्डन मुघलांच्या काळाची आठवण करून देतो. जपानीज गार्डनमध्ये जपानमध्ये असलेल्या घरांची बनावट पाहायला मिळते. मित्रांनो, आपण आता चायनीज गार्डनमध्ये फिरत आहोत. जपानीज गार्डनच्याच पुढे चायनीज गार्डन लागते. येथे एंट्री गेटच्या वर पीस गार्डन असे चायनीज भाषेत लिहिलेले आहे. पीस म्हणजे शांतता. चायनामध्ये घराभोवती अशा प्रकारचे कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळते. ते हुबेहूब येथे साकारले आहे. येथे आल्यावर आपण चायनामध्येच आहोत असा भास निर्माण होतो. आपण आलो आहोत आता मोरोक्को गार्डन जवळ. मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. येथे मोरोक्कोमधील असलेल्या घरांची बनावट पाहायला मिळते. मोरोक्कोत अशा निळ्या प्रकारची घरे जास्त पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आता मोरक्कन गार्डनमध्ये उभा आहोत. पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला समोर एम्पी थिएटर दिसते. समोर असलेल्या रंगमंचावर विविध प्रकारचे लोकनाट्य सादर करता येते. ही थीम सहसा बाहेरच्या देशात पाहायला मिळते. इथे बसण्यासाठी मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. अशा राऊंड शेपमध्ये आहेत. एम्पी थिएटरच्या मागे लेकचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो.
लेकमध्ये असलेले 2 फाउंटन अतिशय सुंदर आहेत. फाउंटनचा खळखळाट मनाला मंत्रमुग्ध करतो. पार्कमध्ये असलेले हे दुसरे फिटनेस स्टेशन. फक्त 10 मुलांसाठी आहे. सुरक्षितता आणि योग्य देखभालीसाठी प्रौढांनी त्याचा वापर करू नये. सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, कृपया ध्यान दें. सभी खेल के उपकरण केवल बच्चों के लिए विकसित किए गए हैं. सुरक्षा और उचित रखरखाव सुनिश्चित करने के लिए वयस्कों को इसका उपयोग करने की सख्त मनाही है. समोरचा नजारा पाहून आपण बाहेरच्या देशात आहो की काय असा भास होतो. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे अनेक खेळणे आहेत. या पार्कचे मुख्य आकर्षण फ्लोरा ट्रेलीज याला म्हणता येईल. रात्री या फ्लोरा ट्रेलीजचा नजारा अतिशय सुंदर दिसतो. अतिशय सुंदर मित्रांनो, फ्लोरा ट्रेल खूप सुंदर वाटतंय. या टेनिस कोर्टवर खेळण्यासाठी अगोदर बुकिंग करावी लागते. मित्रांनो, इथं टेनिस खेळता येतं. या गार्डनमध्ये स्केट पार्क सुद्धा आहे, परंतु ते काही कारणास्तव बंद होते. सर्वात शेवटी लहान मुलांसाठी क्लाइम्बिंग वॉल आहे. या पार्कमध्ये लहान मुलांचा जास्तीत जास्त विचार केला गेला आहे. जाता जाता 4 वाजता सुरू होणारे मुलांनी गजबजून गेलेले स्प्लॅश पॅड पाहायला मिळाले. अशा रीतीने मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.